नमस्कार. नमस्कार नमस्कार. नाथ पोथीचा 15व्या अध्यायापर्यंत आपण आलेले होतो. या नाथांचं नाम, या नाथांचा जप, या नाथांची साधना म्हणजे सच्चिदानंद आहे हो. आणि या आनंदात राहताना ना त्यांचं नाव सतत घेत राहिलो की तो आनंद आपल्या देहबोलीतून व्यक्त होतो, आपल्या शब्दातून व्यक्त होतो, आपल्या ओठातून व्यक्त होतो. आणि हा आनंद त्या परमेश्वरापर्यंत आणि त्या सद्गुरूंपर्यंत मात्र नक्की जाऊन पोचतो बर का. या आनंदाचाच भाग या साधनेतून आपण शिकत असतो. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. आळवणी मना माझ्या खडे राहू दे रूप तुझे. मधुर वाद्य हे धुंद मनाला लावी भक्तीची भूक. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. 17 तारखेलाच आषाढी एकादशी झाली. आपण नाथ संप्रदायाचा सगळं समजून घेत असलो ना तरी हा वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाचं एक वैभवशाली अपत्य. या वारीतला आनंद घेताना हे वारकरी हेच म्हणत असतात, विठ्ठल 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 या नामातच मला राहू दे. आणि मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. या एका नादात, या एका ब्रह्मात त्यांच्या पायांना जणू चाकच लागलेली असतात आणि 21 दिवस त्या पंढरपूरला चालत त्या विठाईकडे ते जातात. तेव्हा ते कुठल्या शक्तीतून जातात? भक्तीच्या शक्तीतून जातात. आणि म्हणून मग मुखातनं शब्द येतात, गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. ध्यान न आठविले रूप न दिसले, कंठ दातला गळा सुकविला, स्वरन उमटे नीट. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. दिवसही जाता काळ लोटला, कार्याचे तर मोल ना कुणाला. तुमच्या रूपाचा आभास हा सतत, चैतन्यातून फुलव फुलोरा. सुगंध साऱ्या दिशा उमलुदे. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. निरंजनी तव रूप दिसू देत. त्या जनी मनी हा भाव भासू देत. त्या भावात हे रूप दिसू देत. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. गीत गाता नयनही मिटले. गीत गाता नयनही मिटले, ध्यान दिसता भानही हरपले. सदेही रूप ते सतेज दिसले, प्रसन्नतेने हास्य उमटले. गाऊ दे तव नामाचे गीत गाऊ दे. हे सगळे वारकरी पंढरपूरला या हरिनामाचं उद्घोष करत, या हरिनामाचं नाव घेत, विविध अनुभवांचं गाठोर बरोबर घेत हे या पंढरपूरला जातात हो. खरोखर ही वारी म्हणजे हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे हो. या वैभवाला कशाचीच उपमा देता येत नाही हो. कशात ते तोलता येत नाही. मनाचं पारडं सुद्धा हलकं करून टाकतं का जेव्हा त्या मनाच्या पारड्यात विठ्ठल नामाचा, गुरुनामाचा, गुरुतत्वाचं माप पडतं तेव्हा गुरु माऊली आपलं वजन वाढवते. ही वारी कशाची वारी आहे? तुमच्या भक्तीची वारी आहे हो. ही भक्ती तुम्हाला कुठेच इंटरनेटवर दिसत नाही. ती फक्त आणि फक्त त्या गुरुंशी असणारी एक ट्रान्सपरंट भाग असणारा, एक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञानाच्याही पलीकडे जाणारा असा हा अखंड आणि अभंग असा ज्ञान भक्तीचा एक छान असा भाग आहे, जो फक्त आणि फक्त अनुभवातून घ्यायचा असतो.
तो ज्ञान भक्तीचा अखंड असा स्रोत होता. आणि अशा या अखंड स्रोतामध्ये काय झालं की ही दिंडी माणसाला एका वेगळ्या भावनेतून पुढे पुढे नेत राहते. आणि अशा या दिंडीचा भाग होणं म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात एकच विचार असतो, मी माझ्या माऊली बरोबर जातोय. मी माझ्या माऊली बरोबर जातोय. खरंच किती छान वाटतं ना हे सगळं. खूप छान वाटतं हो. तुम्ही काही जणांना असं वाटतं की यात काय छान वाटायचं, पण हे छान वाटणं म्हणजे सच्चिदानंद. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. माझं एक नाथांचं काम चालू आहे, माझ्या सद्गुरूंचं. आणि वारीला जाण्यासारखा आनंद नसतो. तर करोनाच्या आधी माझ्या 10 वर्षाच्या मुलीला घेऊन मी सासवडला वारीला गेले होते. त्याच्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की आपण या वर्षी पण जाऊया, जरा तिचा रिझल्ट लागलाय, कॉलेज सुरू व्हायला वेळ आहे. पण माझं लिखाणाचं काम हे अखंड चालू होतं. त्यामुळे वारीला जाण्याचा योग येईल असं काही वाटलं नाही. मग माझ्या एका मनाने सांगितलं, अगं तू सद्गुरूंच्याच लिखाणाचं काम करते, ही तुझी सुद्धा एक वारीच आहे ना. हा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी बोल्लेगाव, अहमदनगर जिल्ह्यातील बोल्लेगाव या ठिकाणी गेले. या ठिकाणी गेल्यानंतर तिथे माझ्या कामासाठी मी गेले होते. एक जणांची मुलाखत सद्गुरूंच्या संदर्भात घेत होते. गोरक्षनाथ शिरसाट आणि तनपुरे काका म्हणून आहेत त्यांची. ते दिवसभर त्यांची, कारण ते देवेंद्रनाथांच्या सहवासातले फार मोठ्या व्यक्ती आहेत त्या. त्यांचं योगदान नाथ कार्यामध्ये अफाट आहे. ते झालं आणि मला संध्याकाळी असं समजलं की त्या भोल्लेगाव परिसरात रात्री वारकऱ्यांची दिंडी येणार आहे हो. आणि आमचं सगळं झालं. 6 वाजता राघवेंद्र स्वामींच्या कट्ट्यावर मी बसले होते आणि 500-600 लोकांची दिंडी दरवर्षी तिथे येत असते. आणि मग मला इतका मनोमनी आनंद झाला की तुम्ही एखादं चांगलं काम जेव्हा करता आणि एक चांगला हेतू घेऊन करत असता, तुमच्या मनातला विचार जर स्वच्छ आणि शुद्ध असेल तर सद्गुरू तुमच्या पाठीशी असतात, नाथ तुमच्या पाठीशी असतातच. खरं सांगते तुम्हाला, मला दिंडीला जायचं होतं, मी तिकडे जाऊ शकत नव्हते. मी माझ्या सद्गुरु स्थानांवर गेले वारीला न जाता. तर तिथे वारीला जाणारी अकोल्याची दिंडी आली. सगळे 500-600 जण तिथे जमले आणि मग परत त्यांचा हरिपाठ सुरू झालं. अगस्तीची एक फार मोठी व्यक्तीने तिथे कीर्तन केलं, ते सगळं मी ऐकलं. आणि नंतर मी तिथे जाऊन त्यांच्या तिथे गेले. म्हटलं मला थोडं बोलायचंय, माईक हातात द्याल का, असा विचार मनात आला. तेवढ्याच समोरून एक व्यक्ती आली, म्हणे तुम्हाला बोलायचंय ना. खरं म्हणजे मी त्यांना सांगितलं पण नव्हतं ही गोष्ट. त्यांनी माईक हातात दिला. मी त्या राघवेंद्र स्वामींच्या त्या मोठ्या वरंड्यामध्ये उभी राहिली आणि त्या क्षणाला मला इतका आनंद झाला की वारी समोर आपण आपल्या सद्गुरूंच्या या परिसरात उभे आहोत. अजून दुग्ध शर्करा योग कोणता असू शकतो. मग मी मनात म्हटलं, ह्या सगळ्यांना आपण ही तुम्ही घेऊन आलेले दिंडी नेमकी कुठे आहे त्या स्थानाचं महत्व पटवून दिलं. आणि ते जे त्यांना महत्व, नाथांच्या स्थानांचं महत्व मी पटवून दिलं, ते तुम्हाला सांगते. नाथांच्या स्थानाचं महत्व त्यांना पटवून दिलं. म्हटलं तुम्ही सगळे वारकरी एवढे दिवस पदयात्रा करत पंढरपूरला जाता, माझी ती इच्छा होती, पण सद्गुरूंनी तुमच्याशी इथे माझी भेट घालवून दिली, तुमच्यातला विठ्ठल मला दाखवून दिला, तुम्हाला माझा साक्षात दंडवत. हा शैव वैष्णवांचा मेळा शैव वैष्णवांच्या भेटीला चाललाय आणि आलाय आता कुठे ती दिंडी घेऊन, शैव वैष्णवांच्या जागृत स्थानावर, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील बोल्लेगाव या परिसरात.
आता ह्या परिसराचं महत्व काय आहे, की नाथांचं फार मोठं स्थान आहे बरं का. शैव वैष्णवांचं एकत्रीकरण जिथे होतं असं हे स्थान आहे. आणि मग ते स्थान कोणतं आहे हे तुम्हाला मी आता थोडक्यात सांगते. राघवेंद्र स्वामी हे मंत्रालयमचे तिथल्या मृत्तिका सोहळ्यामध्ये देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांच्या सहकार्यांच्या बरोबर त्यांना अनेक चांगले नाथपंथी अनुभव देत बोल्लेगाव इथे आणले. त्याच्यावर विराजमान असणारे पीठाधी जितेंद्रनाथ महाराज आणि खगेंद्रनाथ महाराज सगळ्या ट्रस्टीनी राघवेंद्र स्वामींचं वृंदावन बोल्लेगाव इथे स्थापन केलं. का तर देवेंद्रनाथ महाराजांचे त्याच्या पाठीमागचे दोन शुद्ध हेतू होते. एक, महाराष्ट्रातील लोकांना राघवेंद्र स्वामी समजावेत आणि जगताच्या कल्याणासाठी सुद्धा राघवेंद्र स्वामी जेव्हा बोल्लेगाव परिसरात येतील त्यावेळेस त्यांच्या सेवेतून लोकांना सुद्धा सेवेचा आनंद मिळेल आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. खेडे गावामध्ये तिथे काहीही वस्ती नव्हती, अशा निर्जन ठिकाणी सुजलाम सुफलाम झालेलं त्यागाचं उभं राहिलेलं ते मंदिर एका फार मोठ्या सायंटिस्ट ठाण्याचे अंबिके आणि त्यांच्या पत्नी सुहासिनी अंबिके यांच्या त्यागातून उभं राहिलेलं ते मंदिर नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट वैभव आहे. वैष्णवी विष्णूचं असणार ते स्थान आणि बाजूला देवेंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे. तिथे देवेंद्रनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या द्वैत पादुका आहेत. तिथे ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे. मोरगावचा गणपती तिथे ज्यांना सदेही दर्शन दिलं देवेंद्रनाथ महाराजांना तो तिथे आहे. आणि असा हा शैव आणि वैष्णवांचा असणारा मेळा त्या बोल्लेगाव परिसरात नांदत आहे. द्वैताद्वैत पीठ म्हणजे ज्ञानेश्वर परंपरेतले शिवदीन केसरी या तिघांच्या एकत्रीकरणातनं स्थापन केलेलं हे द्वैताद्वैत पीठ. द्वैत म्हणजे मी आणि तू वेगळा नाही, वेगळे आहोत. आणि अद्वैत म्हणजे तू आणि मी एकच आहोत हे सांगणार हे ज्ञानाचं पीठ नाथांच्या कार्यासाठी आणि सेवेसाठी उभं राहिलेलं पादुकांच्या स्वरूपात आहे. ते आदिनाथांचं पीठ आहे, त्याच्यावर मुकुट आहे. आणि हे देवेंद्रनाथ महाराजांनी हे गुरुपौर्णिमा 1974 मध्ये स्थापन केलं. 6 जुलै 1974. आणि त्या 6 जुलैला मी बोल्लेगाव परिसरात होते. त्यावेळेस त्या पीठाला 2024 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. त्याच वेळेस तिथे ती दिंडी आली होती. त्या दिंडी समोर या पीठाचं महत्व सांगून देण्याचा योग मला गुरुकृपेतून प्राप्त झाला. म्हणजे ह्या पंढरपूरच्या वारीला जाणारे हे सगळे 400-500 वारकरी होते बरं. बायका होत्या, पुरुष होते, टाळकरी होते, सगळे होते. आणि तिथे राघवेश्वर स्वामींच्या समोर त्यांच्या द्वैताद्वैत पीठाच्या साक्षीतून त्या वारकऱ्यांना मी सांगितलं, तुम्ही ज्या भूमीवर आज आहात ती भूमी ही ज्ञानाची, भक्तीची, अध्यात्माची आणि शैव वैष्णवांची, देवेंद्रनाथांच्या स्वप्नपूर्तीची आहे. पांडुरंगाच्या मस्तिष्कावर डोक्यावर शिवलिंग आहे. जे शिव आणि विष्णू यांचं ऐक्य तिथे आहे. आणि हे स्थान सुद्धा शिव विष्णूच्या ऐक्याचं द्वैताद्वैत पीठाचं आहे. आणि अशा या भूमीवर तुम्ही आलेले आहात आणि तिथे तुम्ही हरिमुखे म्हणताय, तिथे तुम्ही कीर्तन ऐकताय, तिथे तुम्ही हा सत्संग ऐकताय आणि इथे तुम्ही घेताय. हेही मागच्या अनंत जन्माचं पुण्य आहे. तुम्ही या पुण्यभूमीवर आलेले आहात. आणि म्हणूनच या पुण्यभूमीच्या या आनंदाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच या वारीचा आनंद हा अमाप आनंद असतो. या वारीच्या आनंद ह्याच्यात अनेकांना अनेक अनुभव येत असतात.
आणि ही वारी सगळ्यांना एकच सांगते, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. आज हा नाथ संप्रदायाबद्दल आजचा हे सगळं वारकऱ्यांबद्दल सांगताना नाथांना समोर ठेवूनच सांगते की नाथानी गहिनी नाथानी हा जो पुढे भागवत धर्म वाढवला, या भागवत धर्म मुळात आला कुठून तर आमच्या नाथांच्या ह्याच्यातून आला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांचं जे पुढे उदात्तीकरण म्हणण्यापेक्षा त्यांना वाढवलं, मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेने या वारकरी संप्रदायाची निर्मिती गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि म्हणून या वारी या दोन्ही गोष्टींना हातात हात घेऊन जातात. म्हणून नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचं नातं हे चैतन्याचं नातं आहे, आनंदाचं नातं आहे, एकामेकांच्या हातात हात घालून नेणारं भक्तीचं नातं आहे, गुरुबंधू भगिनींचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. एका हृदयातून दुसऱ्या हृदयाला मारलेल्या हाकेत केवळ ती माझी आहे ही एक उदात्त भावना आहे. म्हणून बघा वारीला गेल्यावर त्यांच्या तोंडी एकच शब्द असतो, माऊली 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 आणि माऊली. एक व्हिडिओ मी पाहिला वारकरी संप्रदायातला, तिथे सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊली या बंधूंची भेट झालेला पाहिला. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या बंधूंची भेट आला. तुम्ही मला सांगा, या दोन चैतन्यांच्या भेटीचा आनंद जेव्हा वारकरी त्यांच्या डोळ्यांनी बघतात ना, तेव्हा सगळा निसर्ग जागच्या जागी थांबलेला असतो आणि हे नातं बघताना, अनुभवताना त्यातली स्पंदन त्यांच्या रोमा रोमात शिरत असतात. आणि म्हणून म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्यांची गणना कोण करी, विठ्ठल 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 माऊली. या विठ्ठल 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 आणि विठ्ठल या शब्दातली स्पंदन जी आहेत ना, ती तुमच्या हृदयाची क्षमता वाढवणारी असते. आणि हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. म्हणजेच आमचा हटनाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय त्याच्यातल्या नामातलं विज्ञानाच्या छान फुलवून दाखवतो आणि माणसाला सांगतो, या भक्तीत राहा, या आनंदात राहा, या सेवेत राहा आणि या स्पंदनात जीवनाचं सार्थक करून द्या. अशाच या साधनेच्या अंतरंगात आपण शिरणार आहोत. आणि ते शिरत असताना एक राजा जालिंदर नाथांचा शिष्य कसा झाला आणि मग ही नाथपंथी साधना या गुरुनामातून त्याच्या हृदयात कशी शिरली, हे आपण पुढच्या एपिसोड मध्ये बघणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.